गाइज, इट्स बालाजी जामखेडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल JV ब्लॉग्स. आणि आज खूप दिवसांनी आम्ही लॉंग ड्राईव्हवरती चाललो आहे आणि आज चाललो आहे औरंगाबादला. बाय द वे गाइज, आपण औरंगाबादमध्ये 3-4 दिवस थांबणार आहे. पूर्ण औरंगाबाद आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि माझ्या मामाचं घर आहे औरंगाबादमध्ये. तिथे आपण 3-4 दिवस स्टे करणार आहे. पूर्ण औरंगाबाद एक्सप्लोर करणार आहे आपण. आणि आपले जे हे ब्लॉग्स आहेत पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये होते. आणि इथून औरंगाबाद आम्हाला 250 किलोमीटर लागणार आहे. तर आम्ही सगळे बाईक अँड ऑल सगळं ॲक्सेसरीज सोबत घेऊन निघाले. सगळं रेडी झालेलं आहे. फक्त एकच गोष्ट राहिली आहे, हेल्मेट. बाय द वे माझ्याकडे हेल्मेट होतं पण ते ॲक्च्युली खराब झाले, त्यामुळे मला नवीन हेल्मेट घ्यायला पिंपरीला जावं लागणार आहे. आणि तिथून पुढे आपण नगरला एक स्टॉप घेणार आहे. नगरमध्ये थोडा वेळ थांबून आणि डायरेक्ट आपण औरंगाबाद भेटणार आहे. सो गाईज, सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे पिंपरीला. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ DC. आणि तिथे जाणार पिंपरीला आणि पिंपरीवरून हेल्मेट घ्यायचं आहे आणि मग बाकी गणपती बाप्पा मोरया. चलो येतो. ओके चलो बाय बाय. पहिले आपण पेट्रोल भरून घेऊया, मग काय टेन्शन राहणार नाही पुढे पेट्रोल भरायचं आपल्याला. मग तिथून आपण पिंपरीला जाऊया. ओके दत्ता, एक मिनटं. फुल करू द्या, फुल करा. गाइज, ॲक्च्युली सकाळीच निघायचा प्लॅन होता पण काही कारणास्तव सकाळी निघता आलं नाही आणि शेवटी 12 वाजलेच. आता जास्तच ऊन वाढलेले आणि त्यात मराठवाड्यात जायचं आहे औरंगाबादला, म्हणजे तर झालंच. सो गाईज, आपण आलो आहे आता पिंपरीमध्ये आणि इथे हेल्मेट घेतो आहे. तर पुन्हा स्कूटर्समध्ये पिंपरीमध्ये दुकानात आलो आहे. हेल्मेट्स खूप चांगले आहेत इथे, तर बघूया आपण एक चॉईस करू चांगलं हेल्मेट. रायडर्स लोकांना पाहिजे चांगलं हेल्मेट आणि चांगल्या हेल्मेटचा शोध इथे येऊन संपतो पुन्हा स्कूटर्समध्ये. तर सर आमच्यासोबत आहेत. सर, एक चांगलं हेल्मेट सजेस्ट कराल आम्हाला? चांगल्या हेल्मेटमध्ये स्टड, स्टीलबर्ड, वेगा हे ब्रँडेड आहेत. मोठे ब्रँड्स आहेत, 50-50 वर्ष जुने ब्रँड्स आहेत. ओके. आणि वेगामध्ये वजनाला लाईट आणि ग्राफिक्स चांगले डिझाईन्स, फॅसिलिटीज चांगल्या अशामध्ये आहेत. स्टीलबर्डमध्ये पण सेम. आता ह्या दोन्ही कंपन्यांनी ब्लूटूथ किंवा हँड्स फ्री हेल्मेट्स पण डेव्हलप केलेले आहेत. बेस्ट आहे. खूप छान वाटले हेल्मेट बघून, पण ग्राफिक्स पण खूप छान वाटतात हेल्मेटचे. त्यातला स्टीलबर्ड मला खूप आवडलेला आहे, ऑरेंज कलरमध्ये. ग्रीन पण बेस्ट आहे याच्यामध्ये. व्हाईट तर मस्तच. त्यानंतर फोल्डिंगवाले हेल्मेट्स पण आहेत, ओपन होणारे, लाईक दिस. हो, सुपर मस्त. वॉशेबल इंटेरियर्स. हे ऑफरोडसाठी. त्यानंतर विथ गॉगल, विथ वॉशेबल इंटेरियर्स, विथ फिल्टर्स. मस्त ग्राफिक्स मस्त आहे. गाईज, फायनली आपण एक हेल्मेट चॉईस केलेला आहे. स्टीलबर्डचं आहे. खूप छान ग्राफिक्स आहेत आणि इथे ॲक्शन कॅमेरा माउंट करायला पण सोपं जाणार आपल्या, त्यासाठी आपण स्टीलबर्डचा चॉईस केलेला आहे. सो मित्रांनो, आपण हेल्मेट घेतलेला आहे चांगला आणि चांगला हेल्मेट आहे, चांगला डिस्काउंट पण दिलेला आहे. तर आता डायरेक्ट आपण पुढचा स्टॉप नगरमध्ये घेणार आहे. चलो, ऊन खूप वाढलं आहे आता.
मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण नगरमध्ये आलेलो आहे. नगरमध्ये एक शॉप घेतला पहिला. इथे आपण आलेलो आहे स्पेशल लस्सी खायला. नगरमध्ये आले आणि लस्सी खाऊन नाही गेले तर मग काहीच नाही केलं. नगरमध्ये बरंच काही स्पेशल आहे, पण आपण सध्या लस्सी खाणार आहे. भेळ पण स्पेशल आहे इथली. भेळ वगैरे नेक्स्ट टाईम ट्राय करूया. पण सध्या आलो आहे या दुकानामध्ये, द्वारका सिंग लस्सीवालामध्ये. सगळ्यात मोठी आणि फेमस लस्सी आहे नगरमध्ये. चला तर मग बघूया इथली स्पेशल लस्सी खाऊन. लस्सी ऑर्डर केली. कुठली ऑर्डर केली? स्पेशल लस्सी. स्पेशल मँगो. मँगो नाही खाऊ का मी? मित्रांनो, लस्सी खाऊन झालेली आहे. इथं खूप भारी स्पेशल लस्सी मिळते आणि द्वारका सिंग लस्सीवाला नक्कीच भेट द्या कधी तुम्ही नगरमध्ये आले असाल तर. चलो, बाय द वे अजून 120 किलोमीटर आपल्याला औरंगाबादमध्ये जायचं आहे. तर बाय द वे खूप उशीर झाला आहे आता डायरेक्ट आपण औरंगाबादमध्ये स्टॉप घेऊ. चलो. वेलकम टू मराठवाडा. आत्ताच औरंगाबादमध्ये एंटर केलेलं आहे. अजून मामाच्या घरी जायचं आहे आम्हाला. 20 किलोमीटर इथून घर आहे आणि आम्ही तिथे जाऊन स्टे करणार. 2-3 दिवस आमचा तिथं स्टे असेल. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. संध्याकाळी यायला खूप उशीर झाला. 7 वाजले होते आणि बाईक चालवून एवढं थकलो होतो आम्ही की संध्याकाळी येऊन डायरेक्ट जेवण वगैरे करून 10 वाजता झोपलो. तर डायरेक्ट सकाळी आता 7 वाजता उठलो आहे. सो आज मामाच्या घरी पूजा आहे. आज त्यासाठी खास आम्ही आलो आहे औरंगाबादला. तर आज वास्तुशांती आहे. मामाने ते औरंगाबादमध्ये एक फ्लॅट घेतला होता आणि आम्ही इथेच 2-3 दिवस स्टेसाठी आहे. तर या 2-3 दिवसामध्ये आम्ही औरंगाबाद पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. त्यासाठी एक पुणे टू औरंगाबाद एक रोड ट्रिप केली पहिल्यांदा
आणि मग आता इथे 2-3 दिवस आम्ही सगळं औरंगाबाद फिरणार आहे आम्ही. मी आहे आत्ता टेरेसवरती आणि इथून टेरेसवरनं सनराईज पॉईंट काय भारी दिसतो इथे. तर मी सनराईज पॉईंट इथे कॅप्चर करणार आहे थोडासा. तर हा गॉगल घातला आहे मी, कारण की रात्री झोपेतनं उठल्यावरती माझे डोळे असे छोटे छोटे झालेले आहेत. आणि काल रात्री आलो आहे मी आणि आज सकाळी पूर्ण सर्दीने जाम झालो आहे, कारण की मला इथलं औरंगाबादचं पाणी अजिबात सूट होत नाही. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथे संपतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये.